इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्क येथे आज दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 1:30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत बायकर्स पॉइंट गॅरेज, अगरबत्ती कारखाना तसेच ॲक्रेलिक शॉप पूर्णपणे जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. या आगीत गॅरेजमधील 6 वाहने, कॉम्प्रेसर मशीन तसेच मोठ्या प्रमाणात स्पेअर पार्ट जळून खाक झाले आहेत. तसेच अगरबत्ती कारखाना जळाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच ॲक्रेलिक शॉपमधील रेडी मटेरियल आणि शॉपमधील साहित्य याचे देखील मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते संदीप तांबे यांनी तात्काळ सातपूर अग्निशमन विभागाला कळवले आहे. अश्विन महाजन आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करण्यास मदत केली. दरम्यान नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी या घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सातपूर अग्निशमन विभागाने अधिकारी SR पगारे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गॅरेजला आणि त्याच्या बाजूच्या गाड्यांना आग लागलेली आहे. अग्निशामक दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आहेत. सध्या आग आटोक्यात आलेली आहे आणि आम्ही सामान्य नागरिक म्हणून सर्वांनी इथे आग विझवण्यासाठी जी पाहिजे ती मदत करण्याचं केलेली आहे. या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती. आमचे नगरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ तांबे यांनी फायर ब्रिगेडला कॉल केला, तरी पण 1 तासानंतर फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी एकच गाडी आलेली आहे आणि एक गाडीवरती आग विझण्याची क्षमता नाही आहे. दुसरी गाडी अजून पण इथपर्यंत पोहोचलेली नाही. आम्हाला कॉल आला की पाटील पार्कला अशी आग लागलेली आहे. परंतु आग लागण्याचं जे मूळ कारण आहे, त्या गॅरेजच्या पाठीमागे एक अगरबत्तीचा कारखाना आहे अशी माहिती आम्हाला आत्ताच मिळाली. आणि त्या कारखाना आणि गॅरेज एक कॉमन खिडकी होती, त्या खिडकीतनं आग त्या गॅरेजला पसरली. मोठ्या प्रमाणात गॅरेज चालकाचं नुकसान झालं. ज्या कस्टमरच्या गाड्या होत्या 2 व्हीलर त्याही पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत. आग तर आटोक्यात आलेली आहे. गाडी आपली मोठी बाउजर आहे. 16,000 लिटर पाणी जवळ गाडीमध्ये असतं. यापूर्वीची एक गाडी आपली कॉलवर गेली होती. सावरकर नगराचा पक्षी अडकला होता, त्याच्यामुळे स्टॉप तिकडे गेलेला होता. केंद्रावर 2 कर्मचारी मी होतो. कॉल आला फायरचा, त्यावेळेस आम्ही लगेच त्वरित निघालो. मी आणि 2 कर्मचारी त्यांना घेऊन सोबत आग विझवली. आग कंट्रोलमध्ये. आग कशामुळे लागली काही समजलं? अकस्मातच म्हणता येईल. शॉर्ट सर्किटमध्ये काही सगळे आतमध्ये गॅरेज ऑइल वगैरे असेल शॉर्ट सर्किट होऊ शकतं. अकस्मात किती प्रमाणात नुकसान झालं असावं? 2-3 गाड्या जळायला आहे मध्ये. बाकी इकडे साईडला एकदम मशिनरी होते, त्यांनी बाहेर काढल्या त्यांनी. बाकी काही एवढं नुकसान नाही. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. या घटनेमुळे पाटील पार्क परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. MCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे.